नमस्कार, स्मिताच्या रसोईमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने भरलं वांग, ते पण टिफिनला तुम्हाला 10 ते 15 मिनिटात बनणारे आपण हे भरलं वांग बनवणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे, तुम्ही बघू शकता। सुरुवातीला आपण इथे फ्रेश वांग घेतलं आहे। तुम्हाला जर क्वांटिटी पाहिजे तेवढी तुम्ही इथे घेऊ शकता। इथे मी पावशेर वांगी घेतलेली आहेत। स्वच्छपणे ही आधी धुतली आहे, त्याच्यानंतर मी त्याचे दांडे कट केले आहेत आणि छोटे छोटे काटे पण ह्याचे कट केलेले आहेत। त्याच्यानंतर मी ह्याच्यावर चिरा मारून घेतलेले आहेत। 4 खाप ह्याप्रमाणे मी ह्याच्यावर चिरा मारायचे आहेत आणि स्वच्छ वांगी बघून घ्यायची तुम्ही, कोणते प्रकारचे कीड वगैरे नसावी त्यासाठी। आणि त्या वांग्यात भरण्यासाठी इथं मी जे काही बनवलं आहे ते आहे शेंगदाण्याचा कूट, जे सारण आहे आपलं त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे हळद, लाल तिखट आणि गरम मसाला। आणि थोडंसं सारणाला ओलसरपणा यावा यासाठी मी इथे तेलाचा वापर केला आहे। तेलाच्या वापराने इथं ओलसर असं आपलं सारण झालं आहे। आणि पूर्णपणे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ते पूर्ण आतपर्यंत वांग्याच्या भरलेला आहे। पूर्णपणे आपल्याला दाबून असे पूर्ण भरायचं आहे। अशा प्रकारे मी सर्व वांग्यांमध्ये सारण भरून घेतले आहे। चला तर मग आता फोडणीची तयारी करूया। सुरुवातीला इथं मी लसूण आणि कोथिंबीर एकाने खलबत्त्यात बारीक करून घेतले आहे। त्यानंतर फोडणीला सुरुवातीला मी इथे जिरे टाकले आहे। जिऱ्यानंतर मी इथं लसूण आणि कोथिंबीरची अशी खमंग अशी फोडणी दिली आहे। खमंग हे भाजल्यानंतर त्याच्यानंतर इथं बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा आहे। कांदा पण पूर्णपणे कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। शक्यतो 4 ते 5 मिनिटात कांदा हा भाजला जाईल। त्याच्यानंतर ते पूर्णपणे भाजल्यानंतर त्याच्यानंतर मसाल्यांचा वापर करायचा आहे। इथे मी आपला घरगुती साठवणीचा मसाला, मीठ आणि किचन किंगचा मसाल्याचा वापर केला आहे। हळूहळू हे मसाले भाजून झाल्यावर त्याच्यानंतर मी हे आपण सारण भरलेले वांगे एक एक करून टाकायचे। ते पूर्णपणे असे मसाल्यात परतून घ्यायचे आणि 5 मिनिटं आपण वाफेवर थोडेसे शिजून द्यायचे आहे। बघू शकता 5 मिनिटात थोडेसे आपण इथे वाफेवर शिजवले आहे। शक्यतो हे वाफेवर पूर्णपणे शिजवण्यासाठी थोडासा पाण्याचा तर वापर लागेलच ना, त्याच्यासाठी इथे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा। गार पाण्याने एकाने थोडीशी चव वेगळी लागते ह्याची, त्याच्यामुळे शक्यतो गरम पाणीच वापरा। अशा प्रकारे आपल्याला अंदाजे जसं आपल्याला ग्रेव्ही ठेवायची त्याप्रमाणे इथं पाण्याचा वापर करायचा आहे। आणि 5 मिनिटानंतर आपली हे बघू शकता तुम्ही पूर्णपणे ग्रेव्ही पण तयार झालेली आहे, वांग पण पूर्णपणे आपले शिजले गेले आहेत। चला तर मग आपण वाढून घेऊया। आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि कशी वाटली ते पण कमेंट्समध्ये नक्की सांगा। अगदी सोप्या पद्धतीचं आपलं हे भरलं वांग तयार आहे। आपण हे टिफिनला सकट सकाळच्या बनवू शकतो। चला तर मग बाय।